आपल्या भारतात एक असं अद्भुत रहस्य आहे जे विज्ञान सोडवू शकलेलं नाही। भारत आणि श्रीलंकेदरम्यान राम सेतू किंवा ॲडम्स ब्रिज या नावाने ओळखला जाणारा हा पूल प्राकृतिक की मानव निर्मित हे रहस्य आजही कायम आहे। 1993 मध्ये अमेरिकन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच नासानं भारताच्या दक्षिणेकडील धनुष्कोडी आणि श्रीलंकेच्या वायव्येकडील पम्बन दरम्यानच्या जमिनीच्या वस्तुमानाची उपग्रह प्रतिमा समुद्रात 48 किलोमीटर रुंद जमिनीच्या पट्ट्याच्या स्वरूपात प्रसिद्ध केली। यावरून भारतात राजकीय वादाला तोंड फुटलं। वाल्मिकी रामायण आणि रामचरित मानसनुसार भगवान श्रीरामांनी श्रीलंकेला जाण्यासाठी समुद्रावर पूल बांधला होता। या पुलाचे अवशेष आजही सापडतात। डिसेंबर 1917 मध्ये सायन्स चॅनलवरील अमेरिकन टीव्ही शो प्राचीन लँड ब्रिज मध्ये अमेरिकन पुरातत्व शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक तपासणीच्या आधारे सांगितलं की भगवान रामांनी श्रीलंकेला पूल बांधण्याची हिंदू पौराणिक कथा सत्य असू शकते। भारत आणि श्रीलंका दरम्यान 50 किलोमीटर लांबीची रेषा खडकांपासून बनलेली आहे आणि हे खडक 7000 वर्ष जुने आहेत, तर ज्या वाळूवर हे खडक विसावले आहेत ते 4000 वर्ष जुने आहेत। नासाच्या उपग्रह प्रतिमा आणि इतर पुराव्यांसह तज्ञ म्हणतात की खडक आणि वाळूच्या वयातील ही विसंगती असं सूचित करते की हा पूल मानवांनी बांधलेला असावा। असं म्हणतात की 15व्या शतकापर्यंत या पुलावरून रामेश्वरम ते मन्नार बेटापर्यंत चालत जाता येऊ शकत होतं, परंतु वादळांमुळे येथील समुद्र खोल गेला आणि 1480 मध्ये चक्रीवादळामुळे ते तुटले आणि समुद्राची पातळी वाढल्यानं ते पाण्याखाली गेले।